वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश तटकरे ने बताया कि संदिग्ध परिस्थितियों में एक अज्ञात व्यक्ति को गिरफ्तार किया गया है। उसके पास से 10 मोटरसाइकिल जब्त की गई है। पुलिस इस मामले की गहराई से जांच कर रही है कि कहीं अपराधी का कहीं पुराना आपराधिक रिकॉर्ड तो नहीं। आज आमच्या डीबी पथकाने एकूण 10 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत। आमचे तपास पथकाचे पोलीस हवालदार अजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी विजेंद्र उर्फ विजय रणजित सोनबरसे राहणार सावरगाव याच्याबाबत माहिती प्राप्त केली। मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी सावरगाव येथे जाऊन या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आणि त्याच्याकडून तपास करून एकूण 10 मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये वाडी पोलीस स्टेशनच्या 4 मोटरसायकल आणि वाठोडा पोलीस स्टेशनची 1 मोटरसायकल असे 5 गुन्ह्यातील मोटरसायकल निष्पन्न झालेल्या उर्वरित 5 ज्या मोटरसायकल आहेत त्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या आहेत त्याचे काय गुन्हे दाखल आहेत जेव्हा तपास चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल, माननीय सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, आमचे डीसीपी सर रेड्डी साहेब, सतीश कुमार गुरव साहेब आमचे एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाचे अधिकारी अमित बनगर, अजय पाटील, रोशन फुकट, दुर्गादास माकडे, राहुल बोटरे आणि सोमेश्वर वर्धे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला आणि सक्सेसफुली कारवाई केलेली आहे। मोटरसायकल हा आरोपीच्या चोरी करत होता, तर त्यात बाहेरच्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेर गावात वगैरे जाऊन मी सेकंड हँड गाडी विकतो, तुम्हाला गाडीची कागदपत्र नंतर देतो आणि असं सांगून त्यांच्याकडून 15-20 हजार 25 हजार रुपये घेऊन ती त्यांना देत होता। नंतर काय त्यांच्याशी कोणत्या प्रकारे संपर्क साधत नव्हता। अशा प्रकारे त्यांनी त्या गाड्या विकलेल्या होत्या। तरी माझं वाडीतील आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा नागरिकांना ही विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचे सेकंड हँड व्हेकल घेत असाल तर त्याबाबत खात्री करा, कागदपत्र चेक करा आणि ऑथोराइज असेल तरच घ्या। कारण जसा चोरी करणारा आरोपी असतो त्याप्रमाणे चोरीचा मुद्देमाल घेणाराही आरोपी असतो। त्यामुळे ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे। त्यानंतर एखादं वाहन संशयित वाटलं किंवा असं कोणी सेकंड हँड वाहन संशयितरित्या विकत असेल तर त्याबाबतची माहिती त्यांनी कोणत्याही पोलीस स्टेशनला, जवळचं ज्यांचं पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्वरित ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून ज्या चोरी झालेल्या वाहनं आहेत त्यांच्यावर तपास करता येईल किंवा त्यांचा शोध लावता येईल। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व नागरिकांनी जर आपले पार्किंग, जसं घरात सीसीटीव्ही लावतो त्याप्रमाणे पार्किंग आणि घराच्या बाहेर जर सीसीटीव्ही लावला तर तो आमच्या तपासाचा मदत करणारा एक घटक होऊन जातो आणि पुराव्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असते। तर सर्व नागरिकांना ही विनंती राहील की त्यांनी सीसीटीव्ही आपल्या जसं घरात लावतो त्याप्रमाणे आपल्या पार्किंग मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात लावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।